तुका म्हणे माझे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझेची सर्व सुख तुका म्हणे
पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे
कृष्ण हरे राम जय जय राम 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 कृष्ण हरे हॅलो ताकद दे रे पुढे हॅलो हॅलो असं हा कंजूशी करू नको हा हॅलो हॅलो जय रूप पाहता लोचणी सुख झाले विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा बहुवा सुखाची म्हणून विठ्ठल आवडे तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे आपण तुम्हारे वीर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा जय जय राम कृष्ण 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 जय जय शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला 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 बेटी रखमाई चावरा बेटी रखमाई चावरा रखमाई चावरा बेटी रखमाई चावरा बेटी रखमाई चावरा बेटी रखमाई चावरा कई अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या अवघ्या दुःखाचा दुःखा म्हणे वाली म्हणे वाली आता हे उदनी गेली आता हे उदनी धनी गेले आता गेली आता गेली आता
भेटी रखमाईच्या वरा
परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरणा संताचिया. सरे चरण संताचिया. सरे चरण संताचिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी. काही जनीने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करुणात उमा शंकराची असुधा चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजा जे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांजरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माशे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. कीर्तन उभे होते रोका. कीर्तन उभे होते रोका. ताळ मृदंग सोचे. ताळ मृदंग सोचे रोका. ताळ मृदंग सोचे रोका. माझ दंडवत. माझ दंडवत. माझ दंडवत. नमन करुणी सकाळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे. सेवड तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटे रखमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले कैलासवासी मारुती भागुजी शिंदे यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे 4ही सुपुत्र, 2 मुली, त्यांचा सर्व परिवार, त्या परिवाराच्या वतीनं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा. यामध्ये परिवाराच्या वतीनं तानाजीराव त्यांनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर या भागातल्या भाविकांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना वंदन. इकडची सर्व टाळकरी महाराज मंडळी, गायनाचार्य महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी विनेकरी, इकडचे टाळकरी गायनाचार्य भालदार चोपदार, अजून बसलेल्या काही महाराज आहेत, त्या सर्वांना पूजनीय बाबाजींना मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, शिंदे परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल आणि म्हणून
पुन्हा एकदा त्यांच्या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो, कारण 10वा न घालणारी लेकरं जन्माला आली. हे 5वं पुण्यस्मरण त्याच उत्साहात हे लेकरं करतात. तयाचा हरीक वाटे देवा. बरं, भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं आपल्या पूजनीय पिताजींचं हे 5वं पुण्यस्मरण त्या 4ही पुत्राच्या ऐश्वर्याला शोभेल असं आहे. म्हणून एकदा त्या 4ही बंधूला त्यांच्या दोन्ही बहिणींना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातील सर्व मंडळी लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून शिंदे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल उपजे ते नासे. थोडस हा बस. नासले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दिवस जायचं आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही. आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर ज्ञानोबा राय म्हणतात, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. मग घरी जाऊन हिशोब करा. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात जर अमृत पिणारे 14 मरत असतील तर चहा पिणारे किती मरतात? येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येते नाही हो अवतार, नाही हो अवतार, नाही हो येत नाही उरो आले अवतार, येरते प्रामर जीव किती. इथे वशिली बाजी नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णा सारखा मामा, त्याचाही भाचा अभिमन्यू मेला. मग जरा विचार करा, ज्याचा मामा श्रीकृष्ण होता त्याचा भाचा मेला, तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का? आएगा सो जाएगा. पुन्हा एक जगन माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला तर पाणी प्रधानानं पाजलं. तिकडे बोलू नका कोणाला, ते पुन्हा बॉक्सच्या पुढे बसलं की मला तेच म्हणावं लागते, व्हा बाजूला व्हावं. ते येऊन बसतात आपोआप. बरोबर, तुम्ही असं केलं. मी म्हटलं आता पुन्हा एक तिथं येऊन बसल आणि मला म्हणावं लागेल बॉक्सच्या बाजूला बसा. हेच चालेल आपलं 2 तास. आता कोणाला काही आग्रह करू नका, भरपूर जागा आहे, जिथं जागा मिळेल तिथे बसेल. मी कोपरगावून आलो, पहाटे 5ला उठून 6ला निघालो, पण राजगुरुनगर पासूनच तास गेला इथे. तो अंदाज चुकला, नाही तर कधी मिनिट चुकत नाही. हा विठ्ठल. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी सुमंत प्रधानाने पाजलं. 4पैकी एकही पोर पाणी पाजायला नव्हतं. अरे जिथं देवाच्या बापाचीही अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता? म्हणून आएगा सो जाएगा. जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागणार आहे प्रत्येकाला. आपण तिकडेच निघालो, फक्त म्हणायचं असते मरण आलं. अरे येतच नाही. कोण म्हणतंय मरण आलं? ही मराठी भाषा आहे. आषाढीच्या वेळेला राजगुरुनगरहून एसटी केली, 50 वारकरी बसले. ज्ञानोबा तुकाराम भजन करीत 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 7 तासांनी एसटी पंढरपुरात पोहोचली. थांबली की एकमेकाला म्हणतात उतरताना, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे राजगुरुनगरहून गेलं, 7 तास गेलं, आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसंच म्हणायचं असते मरण आलं. येत नाही, ते तिथेच आहे.
जर आमचं मरण 2030 साली असेल आणि जन्म 1950चा असेल तर 30-50 कडे आलेलं नाही, 80 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. मरण आलं म्हणायचं असलं तरी रे ये गोंद्याचा आहे तू. विठ्ठल कोणी असू द्या. पीर मर गए, पैगंबर मर गए, हकी मरोगी. पीर मर गए, पैगंबर मर गए, हकी मरोगी. पीर मर गए, पैगंबर मर गए, हकी मरोगी. चपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 मर गए, पैगंबर मर गए, हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीन लोगों पर छत्र बिराजे, लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए, रहत कौन बिचारी. 9 भी मर गए, 10 भी मर गए, सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी. बस एक दिवस किती आयुष्य प्राप्त होऊ द्या, पण शेवट ठरलेला आहे. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने. आकडा लक्षात आहे का? एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूला होतं. पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे पुन्हा 9 महिने. 1 अद्भुत 60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा 7 येते 9 मास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. बरं नुसतं आयुष्य नव्हतं, पडवाटा. आत्मरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्रांना नको, अस्त्रांना नको, नारीकडून नको, नराकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. एवढ्या अटी घातल्या. आत्मरण नको, बाहेर नको तर दरवाजात पकडला. दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळी धरला. शस्त्रां नको, अस्त्रां नको, नखानं फाडला. नराकडून नको न नारीकडून नको तर नरसिंह झाला, पण मारला. आता याच्यावरून लक्षात घ्या तुम्ही. आयुष्य कितीही प्राप्त होऊ द्या, एक दिवस जायचं आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, सर्व विसरा, 2 गोष्टीचा विसर पडू देऊ नका. 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण. नारायण निज मौत कौर दूजो श्री भगवान. पहिली गोष्ट स्वतःचं मरण विसरू नका. दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. आम्ही सर्व आठवतो एवढंच विसरतो. मरणालाही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो. पण आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा प्रमुख आपल्याला नाही विसरला. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही चुकून बँकेचा हप्ता भरायचा विसरला, पण मॅनेजर नाही विसरला, तो नोटीस पाठवणारच. तसं मरणाची नोटीस आहे. फक्त ती नोटीस राजा दशरथानं वाचली. राजा दशरथाने स्नानादी कर्म आटोपलं. आरशात बघितलं तर कानाजवळचं केस पांढरं दिसलं. ही नोटीस सफेद बाल मरण रूपी फुलो की कोमल कलिया आहे.
एकच केस पांढर झालं राजा दशरथाचं. श्रवण समीप भयसित केस मनव चौथपण असं उपदेश राय सुभाय मुकुर करली ना बदन बेलो की मुकुट समकीना. निर्णय घेतला, मला आता मरणाची सूचना मिळाली. रामाच्या ताब्यात राज्य द्यायचं आणि आपलं हरिचिंतन करत बसायचं. एकच केस पांढर झालं, मुलाच्या ताब्यात राज्य द्यायचा निर्णय घेतला. आमच्या बापाचं एकही काळे राहत नाही तरी मुलाच्या विरुद्ध पुण्याच्या कोर्टात भांडण चालतं. म्हणून नोटीस त्यांनी वाचली. ही पहिली सूचना आहे. संत सदा उपदेश बतावत केस शीस सब सेत भय है. तू अजहु ममता नहीं छांडत मौत हो आये संदेश दय है. मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळ आली, मृत्यूची भेटी जवळ आली. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळ आली, मृत्यूची भेटी जवळ आली. सांगू आली गोष्टी, मृत्यूची कर्णमुळे. बस आता आपलं जमलं, आता कोणाचा विचार करायचा नाही. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. पहिली गोष्ट मरण विसरू नका. दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. आणि आम्ही जरी परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर आम्हाला नाही विसरला. कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला ना, सकाळी जाग येणार नाही. फार तर शेजारची माणसं पाटील उशिरा उठते म्हणून 9 पर्यंत वाट पाहतील, मग 9:30ला तुमच्या नाकाला कापूस लावतील. आणि तिथून पुढे तयारी सुरू. बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हरबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडई, मोबाईल करणे. पण रोज सकाळी जाग येते. याचं कारण काय? अजून आम्हाला परमेश्वर विसरला नाही. डोळ्याने बघतो धोणी परिसतो, काणी पदी चालतो, जिव्ह चाकतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुके फिरून उठतो, ही ईश्वराची दया. पुन्हा जाग येते. याचं कारण आम्हाला परमेश्वर. म्हणून 2 गोष्टी. 2 बातों के याद रख, जो चाहे कल्याण, निज मौत को दुजो श्री भगवान. फरक एवढाच आहे, आम्ही मरायच्या वेळेला रडतो आणि साधू संत हसतात. बस दोघातला हा फरक आहे. का? दृष्टीचा बदल. आम्ही मरणाकडे मरण म्हणून पाहतो आणि महात्मे प्रवासाचा पूर्णविराम म्हणून पाहतात. हा बदल आहे. अरे कितीतरी झाडाची पिकली पानं गळून पडली आम्ही पाहिली, पण महात्मे त्याच्यातून बोध घेतात. एक साधू बसलेला होता आणि झाडाचं पिकलं पान खाली गळून पडलं, तेव्हा ते पान पिकलेलं पडलं, ते रडतंय, झाड हसतंय. झाडाने विचारलं, का रे पाना का रडतो? पत्ता कहे सुनो वृक्षराय, सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे हम नीचे तुम दूर. आत्तापर्यंत तुझ्या सान्निध्यात होतो झाडा, आता पिकल्यामुळे गळून पडलो, वारा येईल उडून जाईल, पुन्हा या जन्मी तुझी माझी भेट होणार नाही म्हणून रडतो. झाड हसून म्हणला, अरे काय नवीन आहे का रे? वृक्ष कहे सुनो पत्तराय, सुनो हमारी नीत, एक आएगा आणि एक जाएगा, यही जगत की रीत. दर वैशाखात तुझ्यासारखे गळतात न नवीन फुटतात, मला काही वाटत नाही. दुसरा एक, माली आवत देखै कलिया करी पुकार. एक माळी दादा फुलं तोडायला फुलाच्या बागेत आला. फुलं तोडू लागला. कळ्यांचा संवाद सुरू झाला. एक कळी दुसऱ्याला, अगं सावध ग, काय तो बघ माळी दादा फुलं तोडतोय. तोडू दे, तुझं माझं काय नुकसान आहे? कळी म्हणाले, आज नाही नुकसान, पण आपलं उद्या फुलात रूपांतर होणार आहे आणि परवा माळी असंच आपलं मुंडकं तोडून नेणार आहे. माली आवत देखे कलिया करी पुकार, फुली फुली चुन लिए, कल है हमारी बार. एक पाहत सा एकाची दहन, एक पाहत सा एकाची दहन, एक पाहत सा एकाची दहन, एक पाहत सा एकाची दहन. सावरता गुन्हेगार नवा, गुन्हेगार नवा.
म्हणून मरण संतही पाहतात, आम्ही पाहतो, पण दोघातला हा फरक आहे. आम्ही मरणाकडे मरण म्हणून पाहतो, साधू संत प्रवासाचा पूर्णविराम म्हणून पाहता. हा प्रवास आहे. तुम्ही आम्ही सगळे प्रवासी आहोत. काही म्हणतील तुम्ही नागपूरचा, आम्ही तर इकडचे जाऊ, असू द्या, तरी तुम्ही ना आम्ही दोघही प्रवासी. प्रवास कधी संपतो? गडदचा माणूस राजगुरुनगरला गेला म्हणजे राजगुरुनगरहून येतो, बाथरूम मध्ये फ्रेश होतो, ज्या बाकड्याहून बसून सकाळी गेल तर तिथं येऊन बसतं, बायकोला म्हणता आणबर चहा, कटकट संपली एकदाची. सकाळी जिथून गेलं तिथं पुन्हा आलं म्हणजे प्रवास आलो, तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. सध्या आपण प्रवासी आहोत आणि प्रवास संपल्याचा आनंद महात्म्याला होतो, ज्याला आम्ही मरण समजतो. 22 वर्षाचा तरुणा बांड पोऱ्या मरून पडला. सगळे गाव रडत होतं, लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत. काठीचा आधार घेतलेले म्हातारे, कडेवर लेकरं असलेल्या महिला. भगव्या वेशाचे एक महात्मे त्या गावात आले आणि विचारलं, क्यों जी बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गाँव वाले रो रहे, बात क्या है? बोले इकलौता बेटा था, माँ बाप को शादी भी नहीं दी, बाबा 22 साल का सबे गुजर गया. मग ते एकुलतं एक बोर मरण पावलं, मग तुम्ही का रडता गाववाले? ते घरापुरतं नव्हतं महाराज, असं गुणाचं लेकरू होतं. कोणाच्याही घरी पाहुणे येऊ द्या, झोपडपट्टीत येऊ द्या, नाही तर पाटलाच्या वाड्यात पाहुण्याच्या आधी हजर राहायचं, पाहुणे वाटे लावेपर्यंत पाहुण्याची सेवा करायचं. म्हणून सख्ख्या गावाला वाटतं की आमच्याच घरातलं लेकरू गेलं म्हणून गाव रडतं. अरे मग ज्याच्यासाठी एवढं गावकरी रडतात त्याच्या मायबापाची काय अवस्था? इथं का बाता मारता मारा, तिथं जा ना. आणि जेव्हा डेड बॉडी जवळ ते साधू आले, वक्सा बोक्षी मायबापाचं रडणं चालू होतं, तेव्हा महात्मे म्हणतात, क्यों रोते हो? इकलौता बेटा था महाराज, गुजर गया सुबह 6 बजे. ऐसा बुरा मत बोलो. अजी महाराज गुजर गया. अरे ऐसा बुरा मत बोलो. महाराज गुजर गया सुबह 6 बजे. ऐसा बुरा मत बोलो. मायबाप रागावले, आम्ही काय वैरी आहो का महाराज? बुरा मत बोलो, बुरा मत बोलो, बुरा मत बोलो. डॉक्टरनी सांगितलं डेड बॉडी घेऊन जा घरी, तुम्ही सांगता बुरा मत बोलो. अरे ऐसा बुरा मत बोलो. वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. वो था अपने सफर में, आज अपने घर गया. ही व्याख्या लक्षात घ्या. आम्ही प्रवास, त्याचा पूर्णविराम म्हणजे मरण साधू संत समजतात. दुसरं एक कारण, ते मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतात. हे लक्षात घ्या. आता येवणी वराडिनी बैसल्या टेकी, कोणतो नवरा नाही ओळखी. अंजर ओळखी असती महाराज तर हा प्रश्न विचारला असता का? मी कवनाची मज सांग गो, मी कवनाची मज सांग गो.
वराडीने बैसल्या टेकी कोणतो नवरा नाही वळखी मी कवणाची म्हणजे सांगा कोणी वराड आली या वराडीने कोणते वरमाय कोणतो वरबाप कोणतो नवरा कोणतो मंडप वराड नव्हे स्वप्न गे माय बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय. इथे जीव रूपी वधू संसारला नांदायला आलेली ही सासर आहे. आता एक लक्षात घ्या, आनंद कधी होतो? बसा. सासरी जाताना का माहेरी? खरं बोलायचं. रडारड चालती कधी? सासरी जाताना. आईच्या गळ्याला, बापाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडती मुलगी कधी? सासरी जाताना. आता मी असं विचारतो, खरं बोला, माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला, ननंदेच्या, अरे पाहत नाही पिशवी उचलली का जाऊन बसली गाडीत भावासोबत, एवढा आनंद होतो मुलीला कधी? माहेरी जाताना. तसा आनंद होतो संतांना हा देह सोडताना का? ते मरण समजत नाही. मरण समजतो, महात्मे त्याला माहेरा जाणं समजतात. आलो निजाच्या माहेरा. पुन्हा आनंद होण्याचं कारण पूर्ण स्वातंत्र्य असतं त्याला माहेर म्हणतात, आणि पारतंत्र्य असतं ते सासर आहे. इथे पारतंत्र्य आहे. सर्वाच्या नंतर झोपावं लागतं, सर्वाच्या आधी उठावं लागतं. याचं नाव सासर आहे. सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, दिराचं जेवण, पतीचं जेवण, ननंदेचं जेवण, मग हे जेवण. मग सासऱ्याचं सासूचं अंथरूण पांघरून त्याच्या उशाकडे तांब्या, याच्या उशाकडे तांब्या, त्याची बॅटरी, याची छत्री, तंबाखूचा बटवा, पानाची पिशवी, याच्यात रात्रीचे 12 वाजले. 12 वाजता झोपलीन, सकाळी लवकर नाही उठली की सासूची तक्रार सुरू. अजून झोपूनच आहे, आताच्या पोरी तसल्याच. अरे तू तसलीच होती, सास भी कभी बहू थी ना, तसलीच होती. बस सर्वाच्या नंतर झोपायचं आणि सर्वाच्या आधी उठायचं, याचं नाव आहे सासर. माहेरला उलट आहे, सर्वाच्या आधी झोपणे, नंतर उठणे. माहेरा आली म्हणजे ते किचन मध्येच असते मुलगी. मम्मी स्वयंपाक करते आणि हे जेवते है ना, आणि मम्मी तेवढा लाड करते, घे जेवून घे बेटा, गरम चपात्या जेवून घे. जेवली 8 वाजता, मम्मी मी झोपते बरं का, जा.
झोपली 8ला तर सकाळचे 8 वाजले तरी उठत नाही. तिचा भाऊ जातो गोंद्या, पांघरून काढतो, ताडे उठ. मम्मी रागात, ए गोंद्या अरे झोपू दे रे, सासरी त्रासली इथं तरी 4 दिवस झोपू दे, 8 वाजता झोपू दे. याचं नाव आहे माहेर. तिथे सर्वाच्या नंतर झोपायचं, सर्वाच्या आधी उठायचं, याचं नाव पूर्ण पारतंत्र्य जिथं आहे. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. वारकरी मंडळीन पाठ आहे आता. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, हे सासूर वासी केले भगवंता, जिथे पूर्ण पारतंत्र्य आहे आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे, हे माहेर आहे. नांदायचं आहे त्याला सासर म्हणतात, आनंद भोगायचा आहे त्याचं नाव माहेर आहे. जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद, ही मंडळी जिथे आहे त्याला म्हणतात सासर. आणि जिथं माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, याला म्हणतात माहेर. माझे माहेर पंढरी. बा सगळे पाळ झालं तुम्हाला. 2 गायक जगाच्या पाठीवर, आता कितीतरी गायक असू द्या, पण हे 2 चंद्र सूर्य असेपर्यंत अमर झाले. लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. काय कारण यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला. बाकीच्यांनी गायलं पण ते रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा, अरे हे शब्द यांनी गायले पण संताच्या तोंडून आलेले. रूपी गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला, म्हणून अमर विठ्ठल विठ्ठल. त्याच्यात सगळे आलं. माझे माहेर पंढरी, बहीण माझी चंद्रभागा करीत असे. पापभंगा म्हणजे चंद्रभागा बहीण आहे, पुंडलिक राय बंधू आहे, पांडुरंग बाप आहे आणि रुक्माई माय आहे. म्हणून माहेर संताचे, मजा आहे. आपल्याला काय घेणं, आपला आनंद आपण लुटायचा. माहेर संताचे, नामया स्वामी केशवाचे, पंढरी माझे माहेर साजणी, ओविया कांडणी गाऊ गीती, जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. हे माहेर आलो निजाच्या माहेरा. पुन्हा एक माहेरा जाणं.
आता उद्या तुकाराम बीज आहे. सगळे आमचे वारकरी मंडळी उद्या जायला उत्सुक आहे. पण त्याच्या आधी ते नामदेव राय आहे, हे लक्षात ठेवा. हे असं का झालं? नामदेव रायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गोष्टी ऐकल्या की वाल्मिकीजींनी 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं. हे वाळवंटात ऐकलं, तिथेच प्रतिज्ञा केली, मी 100 कोटी अभंग लिहिणार. पांडुरंगाला कळालं, काय करून बसला नामा, 100 कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा कसं शक्य आहे? आणि वाल्मिकीला कसं शक्य झालं? अरे त्याचं कारण होतं भाऊ, तये वेळी होती आयुष्याची वृद्धी. समजूत काढतायत नामदेवाचे कोण? पांडुरंगा. अभंग वाचा आपण. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, नाताची अवधी थोडी असे. आणि त्यावेळेला आयुष्य भरपूर होतं म्हणून त्यांना 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिता आलं. आता तेवढं आयुष्य नाही आणि प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी झालं आहे. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं सत्ययुगात, शून्य कमी झालं 10,000 वर्षे त्रेतायुगात, पुन्हा शून्य कमी झालं 1,000 वर्षे द्वापारात, पुन्हा शून्य कमी झालं 100 वर्ष कलियुगात. आता 100 वर आलं. आपण सर्व मिळून देवाला प्रार्थना करू, देवा आता मात्र शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधी उरकायचे? मग 60-65 वर्षे माणूस जगतो. म्हणून नामदेवाला म्हटलंय देवाने, तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. ते बाकीचं मला माहिती नाही देवा, प्रतिज्ञा केली एवढं खरं, आता माघार नाही. शतखंड माझी होईल रसना, शतखंड माझी होईल रसना, शतखंड माझी होईल रसना, शतखंड माझी होईल रसना. जरी या वचना पालटेल, जरी या वचना कार्यक्रम चंद्रभागेच्या वाळवंटातला, उद्या देहूला दुपारपर्यंत पोहोचायचा आपल्याला. म्हणून हा इतिहास नीट आहे का? योग आला बरोबर आपला, आहे का नाही? शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेल, आता बदल नाही, अभंग लिहिणार 100 कोटी. देवाला काळजी निर्माण झाली आणि पांडुरंग परमात्मा सरस्वतीकडे गेले. शारदेसी सांगे भीमा तेरी हरी बैसावे जिव्हागरी नामयाच्या. सरस्वते, माझ्या नामाच्या जिवेवर निवास करा, त्याला अभंग लिहायचे आहे. सरस्वती म्हणाली, तो शिंप्याचा नामा, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, आणि त्यासाठी वशीला माझ्याकडे लावायला आला. देवाचे डोळे भरून आले. सरस्वते, लाडका लढिवाय नामा माझे ताने, अंतयाला मजवी न कोण आहे. झालं, सरस्वतीनं मान्य. घर अभंग लिहायला बसवलं. नामदेवाच्या घरी 14 जण होते आणि 15-20 जणाबाई, असं एवढे जण बसले अभंग लिहायला. नाव सांगतो मी, जमलं तर हिशोब करा. राजाई गोणाई दोघी सासू सुना दामा, नामा जाना बापले कनारा विठा महादा गोंदा, चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई यसाई साकराई, चौघी सुनापाई नामयाच्या उबाईले की निंबाबाई बहिणी, वेडी पिशी जणी दाशी त्याची. किती झाले? आणि एवढेच झाले म्हणा. बरं, पुन्हा एकदा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, 2च, नाही तर 4 म्हटलं की 28 होईल. राजायन गोणाई नावं आहे, सासू सुना नाते आहे. काही 2-2, 4 लावतात. 2च. राजाई गोणाई दोघी सासू सुना म्हणजे 2च. दामा नामा जाना बाप लेक, 2-2, 4. नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र,
4 अन् 4 8. चौघाचे लग्न झाले. लाडाई, गोडाई, यसाई, साखराई, चौघी सुनापाई नामयाच्या. 8 अन् 4 12. आऊबाई लेकी 13. निंबाबाई बहिणी हे 14. आणि वेडी पिसी जणी दासी त्याची ही 15वी आहे ना. तर 14 घरातलेच आहे. नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी 14 स्मरते हरी 14 स्मरते हरी 14 स्मरते हरी देवाचे घरी 14 जन स्मरती हरी. चौघे पुत्रन चौघ्या सुना नित्य स्मरती नारायणा. सगळ्यांनी अभंग लिहिले पण आयुष्य संपलं. आयुष्य कळसाशी आले आणि 4 कोटी अभंग अपूर्ण राहिले. आयुष्य संपलं. मग नामा होता वैकुंठासी देव विनवी तयासी. नामा अरे प्रतिज्ञा आठवती का? 100 कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा केली. 4 कोटी अभंग अपूर्ण आहे. काय करू देवा? पुन्हा अवतार घ्यावा लागेल. कुठे जाऊ? देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रस्त आहे. नामा होता वैकुंठासी देव विनवी तयासी. बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. त्या बोलोबा मोरे सज्जन ग्रहस्थाची अर्धांगिनी तिचं नाव आहे माता कनकाई. म्हणून नामा सोडोनी वैकुंठा नामा सोडोनी वैकुंठा नामा सोडोनी वैकुंठा मला कनकाईच्या पोटा मला कनकाईच्या पोटा कनकाईच्या पोटा मला कनकाईच्या पोटा कनकाईच्या पोटा सोडोनी वैकुंठा आला कनकाईच्या पोटा आला कनकाईच्या पोटा आला कनकाईच्या पोटा सोडोनी वैकुंठा आला कनकाईच्या पोटा कनकाईच्या पोटा आला कनकाईच्या नामा सोडोनी वैकुंठाला कनकाईच्या पोटा. बस तेच तुकोबार आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. पण येताना बजावून आले बरं का देवा. अवतार घेतो पण बाकीच्यांच्या निघतात ना प्रेत यात्रा. तसं नाही जमणार. राम बोलो भाई राम राम नाम सत्य है सत्य बिना गत्त नाही. ती भानगड चालणार नाही. मग तुला घ्यायला यावं लागेल तर जातो. कबूल करून घेतलं. ठीक आहे बाबा मी घ्यायला येईल. आणि तुकोबारायचं कार्य संपलं. कार्य संपलं म्हणजे महात्मे थांबत नाही. उलट ते सगळे सामानाची आवराआवरी करून स्टँडवर एसटीची वाट पाहत असतात संत. आमचं उलट आहे. डबल बेल झाल्यावर पळतो माग. कार्य 22व्या वर्षी संपलं माऊलीचं. गेले 42व्या वर्षी संपलं तुकोबारायचं. तुम्ही सनकाधिक संत मनविताग्र पावंत एवढा करा उपकार सांगा. देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा. पंढरीचा राणा तुका म्हणे माझा आठवा मुळे लवकरी पाठवा.
सनकादिक संत म्हणाले त्याच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल. तुम्ही एक काम करा, ज्याच्यावर बसतं तीच वशिला लावा. गरुडाचे पायी, गरुड म्हणला मी मोटरसायकल किक मारल्यावर स्टार्ट होणार, अजून झोपू नाही देव बाप्पा. तो का म्हणे शेषा, हे सगळे पाठ आहेत. मग जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला जाग करतो पण काम होईल याची शाश्वती नाही. का प्रकरण आई साहेबाकडे. आणि हे पहा तेव्हापासूनची पद्धत आहे, साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करून घ्यावं लागते. आणि याच्यात शेतकरी हुशार आहे. शेतकरी, गडदचा शेतकरी राजगुरुनगरला जातो, तिथेच भाजीपाला खरेदी करतो. 2 पिशव्या फुल, दोडकी, लौकी, काकडी, कोशिंबीर, मेथी, गवार, भेंडी. आणि बरोबर 2 वाजता साहेबाच्या बंगल्यावर जातो तो. त्याला माहिती आहे की आता साहेब ऑफिसला आहे. वॉचमॅन म्हणतो कुठला आहे, मी गडदचा आहे, वानोळा आणला साहेबासाठी. घेतलं तिथंच बरं का. भाजीपाला मॅडमला विचारतो. मग वाचमॅन, मॅडम एक गडदचा कास्तकार आला, त्यानं ताजा हिरवा गार भाजीपाला आणला. 2 पिशव्या फुल, दोडकी, काकडी, लौकी, भेंडी. आता हिरवा गार भाजीपाला म्हटलं की महिलांच्या तोंडाला पाणी सुटतं. आण म्हणा, ओळख नसताना आण म्हणा. पिशव्या ठेवल्या, चहा दिला. कुठला रे बाबा, गडदचा आहे मॅडम. ओळख तुझी, साहेबासोबत आहे ना ओळख, 3 वर्ष झाले हेलपाटे घालतो. भाजीपाला दिला आहे ना म्हणून आवाज वाढला त्याचा. साहेब आमचं कामच करीना. काय काम आहे, अमुक अमुक काम आहे. बरं ठीक आहे, तू आता घरी जा. साहेब ऑफिस मधून आले की पहिलं काम तुझं करायला सांगते. तू सरळ उद्या ऑफिस मध्ये 10 वाजता हे काम झालेलं असेल. म्हणजे साहेबांच्याकडून काम झालं नाही तर मॅडम कडून करून घ्यायची पद्धत असल्यामुळे लक्ष्मीच्या लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुळ ती सर्वांच्या सोबत वशिला लावून झाला. आणि पांडुरंग परमात्मा देहूला आले त्या दिवशी दशमी होती. दशमी, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या. त्याचं नाव आहे कण्या दशमी. तुकाराम बीजेचा सप्ताह दशमीला सुरू होतो आणि उद्या बीजेला संपतो. कारण पांडुरंग दशमीला आले आणि बीजेपर्यंत थांबवले तुकोबारायाने. तुम्हाला घ्यायला आलो आता आपले 11:30 झाले. हो पण ठीक आहे, घ्यायला आलो. देवा ठरल्याप्रमाणे आला तुम्ही, पण उद्या एकादशी आहे, जागर करू आणि मग द्वादशी सोडून निघू. म्हणून तिथून पुढं 2 दिवस थांबवला देव. झालं, सुटली द्वादशी. चला, ज्या देहू गावात मी राहिलो कोणी वैकुंठाला येते का चौकशी करतोय देवा. तुकोबाराय फिरले, अरे चला जगा रे वैकुंठाला, चला जगा रे वैकुंठाला. लोक म्हणले बिघडला तुकाराम बाबा. अरे मेल्यावर लिहायचं असते फोटोत वैकुंठवासी, इथं आताच म्हणतो वेडा तुका अविचार करतो बडबड फार. देवा कोणीच येत नाही. मग चला थांबा देवा, मला एक अडचण वाटते लोकांना. काय, होळी आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची गाव सोडायची इच्छा दिसत नाही. म्हणून होळी होऊ दिली बरं का. आला दशमीला होळी झाली. आज प्रतिपदा. थांबा देवा, एक चक्कर मारतो आता बस, मग उद्या फायनल. मग प्रतिपदेला चला जगरा वैकुंठाला. कोणी तयार नाही. देवा आता जायचं आज. म्हणून बीजेच्या दिवशी निर्णय झाला. पिंपरणीच्या झाडाजवळ तुकोबाराय आलेले जेवढे सर्व होते त्या सर्वांना नमस्कार केला. हे बघा, जे आले नसतील त्यांना सुद्धा
सकळ्या सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. बस बस, मी कशासाठी सकळ्या सांगावी विनंती माझी. अहो जातो जातो जातो, आता 11:30 वाजले. नेमकं कुठं जातो? महाराज म्हणतात जिथून आलो तिथे जा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संत हाती आला, निरोपया संत हाती आला. आपुल्या आपुल्या माहेरा जाईन मी आता. मी का सांगितलं? आम्ही ज्याला मरण समजतो महात्मे त्याला माहेरा जाणं म्हणतात. म्हणून आलो निजाच्या माहेरा. आणि ठरलेलं आहे जिथून ज्याचा जन्म होतो तिथे त्याचा शेवट होतो. आता एक सूत्र लक्षात घ्या, जगातल्या सगळ्या नद्या समुद्राकडे का जातात? याचं कारण नद्यांचा जन्म समुद्रातून आहे. काही माणसं म्हणतात नाही हो, या डोंगरावरून उगम पावली. अरे डोंगरावर काय पाण्याचा झरा आहे का भाऊ? त्याच्या आधीचं कारण शोधा. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, त्या वाफेचं रूपांतर मेघात झालं आणि तिथून पाऊस पडला, डोंगरावरनं डोंगरावरून व्हायला लागली. याचा अर्थ जन्म समुद्रातून आहे. नदीचा जन्म समुद्रातून आहे. म्हणून सगळ्या नद्या समुद्राकडेच जातात. का? जिथून ज्याचा उगम तिथे त्याचा शेवट हे सूत्र ठरलेलं आहे. आणि तोही मोठ्या आनंदानं स्वीकारतो. गंगा गेली सिंधूपाशी, तुम्हाला यायचे नाही माझ्याकडे, त्याने अवेरिले तिशी. तुकोबाराय म्हणतात जर नदी समुद्राकडे गेली, समुद्र म्हणला खबरदार माझ्याकडे यायचं नाहीत, मग तिनं जावं कुठं? गंगा गेली सिंधू पासी,
त्याने अवेलेली तिसी, मग तिने जावे कवण्या ठायास, माझं सांगा पंढरी राया. तोही मोठ्या प्रेमानं स्वीकारतो, जसा गंगेचा शेवट समुद्राला मिळण्यात आहे. अवघ्या झाल्या उर्मी म्हणे गंगा सागर संगमी. बस कामापुरत आपला गंगेचा शेवट समुद्राला मिळण्यात आहे, तसा जीवाचा शेवट जिथून आला तिथं जाण्यात आहे. शेवट तो भला, शेवट तो भला, धन्यवाद. जसा गंगेचा शेवट समुद्राला मिळण्यात आहे, तसा जीवाचा शेवट देवाला मिळण्यात आहे. कारण आपण तिथून आलो. ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातन, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. आणि म्हणून गंगेचा जन्म समुद्रातून जाऊन मिळते समुद्राला. तसा आपण जिथून आलो तिथे एकदा गेलो, म्हणून तुकोबाराय म्हणतात आनंद झाला. कशाचा? जिथून आलो तिथं गेलो, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जिथून आलो तिथं गेलं म्हणजे नेमकं कुठं? अरे आलो निजाच्या माहेरा, इथून तर सुरुवातच झाली. आता काय अर्धा तास राहिला आपला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आणि आलो निजाच्या माहेरा. मी एक 15 मिनिट आज उशीर झाला, मला थोडस अंदाज चुकला. तो तानाजीराव म्हणले होते, म्हटलं 36 किलोमीटर तर काय अर्ध्या तासात जाऊ. आता आम्ही शिर्डी ते नागपूर 550 किलोमीटर 5 तासात जातो. त्याच्याहून लावलं समृद्धी निघली ना. पण त्यांचंच खरं होतं, ते वळणं बरीच आहे, कुठे काम चालू आहे. म्हणून पुढचं कळलं तुम्हाला. 12:15 संपला आपला. जास्त नाही. आता एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. वेळेत बरोबर सगळे करू. हात वर करा. शूटिंग वाले एवढा हात घे भाऊ. चालू आहे का? हा. अरे हा आदर्श आहे. चौघाई पुत्रांनी आपल्या पित्याचं 5वं पुण्यस्मरण. 10व्याला कंटाळतात इस्टेट खाणारे बैमान, 10वा घालायला तयार नाही.
5 वर्ष झाले त्याच उत्साहात कार्यक्रम आहे. हा, एवढं पेपरला येऊ दे. 5व्या पुण्यस्मरणार्थ भजन करणारा जनसागर. हे हात दुखायच्या आधी घे फोटो हाताचे. हे होता ना विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई एक मिनिट आपण दोन्ही कामं करू. तिकडे चाल चालू द्या, इकडे हार होत्या. बोला शेवट तो बोला. शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो शेवट तो भला शेवट तोला शेवट तोला शेवट तोला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो शेवट तो भला शेवट तोला शेवट तो भला शेवट तोला शेवट तो भला माझा बहु झाला माझा बहु झाला आलो माहेरा आलो माहेरा माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो नीला माहेरा आलो नीला माहेरा भेटून खुमाईच्या वरा भेटी खुमाईच्या वरा आ तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी. हे शेवटचं चरण. इथे जो वाणी शब्द आहे, वाणीचे बरेच अर्थ आहे, पण इथे वाणी 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 वाणी. एक वाणी दुकानदार, एक वाणी बोलणं, एक वाणी उणीव आणि एक वाणी प्रमाणे. वाणीचे 4 अर्थ आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे.
राईट राईट उच्चारात काही फरक आहे का? नो नो नाही आपल्याला गुरुजी शिकवायचे, सांगा फरक. KN व W उच्चार नोच आहे, NO उच्चार नोच आहे, WRIT राईट, RIGST राईट, पण एक बरोबर एक उजवं, एक जाणणे एक नाही आहे का नाही. ते वाणीवर चाललं आपलं. वाणी अरे डोंगरावरची मेंढर दुधावाणी पांढर, इथं वाणी आहे का नाही, पण तिथं प्रमाणे दुधाप्रमाणे मेंढर पांढरे, बस वाणी. जडदेहाला घेऊन वाणी गेला, इथं वाणी म्हणजे दुकानदार. ऐका वाणी म्हणजे बोलणं. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला. जो कल्पवृक्षाखाली बसला त्याला काही वाणी आहे म्हणजे उणीव आहे. इथं वाणीचा अर्थ उणीव. वाणी म्हणजे बोलणं, वाणी म्हणजे दुकानदार, वाणी म्हणजे प्रमाणे. इथे तुका म्हणे वाणी गेली आता, इथपर्यंत आलो आपण, बस झालं, थोडं राहिलं आता. वाणी गेली म्हणजे तुमच्या नामचिंतनात जन्मभर आमची वाणी खर्ची झाली. आता तुमच्या इच्छेप्रमाणे नाही, आमच्या. इथे धनी शब्दाचा अर्थ मालक घ्यायचा नाही. धनी म्हणजे मालक होतो, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इथं मालक आहे. पण एक अभंग तुम्हाला पाठ आहे. 15 दिवस एक एकादशी, कारण कळशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी, आणि फराळाच्या मिशे. इथे जो धनी आहे ती इच्छा. निमित्त लेखा फराळाचं करतो, इच्छेला इथे खातो. फराळाच्या मिशे धनी घेशी, तसा इथला धनी म्हणजे इच्छा. आता आमच्या इच्छेप्रमाणे वैकुंठाशी आम्हा धाडू नको हरी. मग तू जिथं आम्ही तिथं, आमच्या इच्छेप्रमाणे. वासदे पंढरी सर्व काळ, वासदे पंढरी सर्व काळ. ठरल्याप्रमाणे ते 15 घेऊन टाकले आपण. ज्ञानेश्वर माऊली, सर्व टाळकरी आणि गुणीजनांना कोटी कोटी धन्यवाद. खूप मजा आली. चला आता पुढचं सांगा काय काय आहे.